अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅस शेगडीच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला आजचा हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी सोनं चांदी खरेदीला अत्यंत महत्त्व आहे। त्याचप्रमाणे दानधर्म करण्याला सुद्धा महत्त्व आहे। तर आपल्याला या दिवशी अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। आपल्या घरामध्ये धनसंपदा देणाऱ्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला अशा प्रकारे विधीनुसार पूजन करायचं आहे। कारण आपण रोजच्या आहारामध्ये जे कुठलेही अन्न खात असतो त्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार म्हणा किंवा आपलं शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करायची असते। असं पाहता गॅस शेगडीची पूजा तर रोज केली पाहिजे। अगदी ज्यांना शक्य नसेल त्यांनी आजच्या या दिवसाला अशा प्रकारे जर पूजा केली तर खूपच छान आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अक्षय कलशाची स्थापना करायची आहे। तांब्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे। चांदीचा घ्या, तांब्याचा घ्या, पितळी घ्या किंवा बोळकं घ्या। त्याला आपण बोळक्याला सुद्धा हळदीचं लेपन करून स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे। 1 रुपयाचं नाणं किंवा तुम्ही चांदीचं नाणं ठेवा, त्याच्यामध्ये एखादी सोन्याची वस्तू ठेवा, त्याच्यामध्ये लवंग विलायची अशा प्रकारे ठेवून आणि कवड्या ठेवायच्या, एक हळकुंड ठेवायचं आणि विधीनुसार पूजन करायचं। श्रीसूक्त म्हणायचं, गायत्री मंत्र माता लक्ष्मीचा आणि विष्णू भगवानांचा असं म्हणून आपल्याला ते पूजन करायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला ते तिजोरीमध्ये ठेवायचं असतं। चैत्र पौर्णिमेपासून आपल्या माहेरी आलेली जी गौराई माता आहे या दिवशी तिला आपल्याला सासरी पाठवायचं असतं। त्यामुळे गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे, छान आरती करायची, गौराई मातेचं पूजन करायचं। गौराई माता म्हणजे पार्वतीचं रूप आहे आणि पार्वती माता म्हणजेच अन्नपूर्णा माता आहे। म्हणून या दिवशी आपल्याला तिचं विधीनुसार पूजन करायचं आहे। व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्कीच करा।